बीड़ अहमदनगर हाईवे के डोईठान इलाके में ग्रामीणों ने चक्का जाम आंदोलन किया। यह आंदोलन मस्सा जोग के संतोष देशमुख हत्याकांड के आरोपियों की गिरफ्तारी की मांग को लेकर किया गया है। प्रदर्शनकारियों ने वाल्मीकि कराड़ के खिलाफ दर्ज मामले वापस लेने की मांग भी उठाई है। आष्टी तालुका के डोईठान इलाके में ग्रामीणों ने बीड़ अहमदनगर हाईवे पर चक्का जाम आंदोलन कर दिया। संतोष देशमुख हत्याकांड के आरोपियों की तुरंत गिरफ्तारी और वाल्मीकि कराड़ के खिलाफ दर्ज मामलों को वापस लेने की मांग को लेकर यह प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में आष्टी तालुका के कई गांवों के लोग शामिल हुए। आंदोलन के दौरान हाईवे पर ट्रैफिक पूरी तरह से ठप हो गया। आंदोलनकारियों ने प्रशासन से त्वरित कार्रवाई की मांग की है। यांचं अतिशय निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी, जे कोणी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे। आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना शासनाने त्यांच्या कुटुंबातील एक जणांना शासकीय नोकरी द्यावी। तसंच सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या जिल्ह्याचं भूषण एक सामाजिक कार्यकर्ता जो रात्रंदिवस लोकांच्या सेवेकरताच तडफडत असतो, लोकांच्या मदतीकरता तडफडत असतो। कोणत्या क्षेत्रात असेल, ते दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा ड्रायव्हरचं काम असेल किंवा एखादा शेतकरी असेल, त्या सर्वांच्या दुःखात सहभागी होणारा हा माणूस आदरणीय वाल्मीकि कराड यांच्यावर जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा गुन्हा प्रशासनाने मागे घेतला पाहिजे। आणि खंडणी मागायला ते काही भुटी नाहीत ना, एवढा मोठा माणूस आहे की बस तो रोज सर्वसामान्य लोकांना, परळी आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना काही अडचण असेल, दवाखान्याची अडचण असेल, कोणाचं दुखण्याचं काम असेल, कोणाला कुठं काही अडचण आली असेल, तर हजारो लाखो रुपये ते तो स्वतःच्या खिशातला काढून देणारा माणूस आहे ना। आणि खंडणी गोळा करायचा प्रश्न येतो कुठे? आणि म्हणून असं हे अशी एक समाजामध्ये पद्धत आहे की जो योद्धा असतो, जो समाजामध्ये काम करतो आणि त्याला बदनाम कसं करायचं याच्याकरता हा डाव आहे। आणि तो जर तसा पैसे देऊन किंवा काही प्रलोभन देऊन जर तो शरण नाही आला, तर त्याला अशा प्रकारचे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला बदनाम केलं जातं। परंतु हे बदनाम करणारे हे रक्त नाही, बदनाम करणारे हे माणसं नाहीत। आम्ही सर्व जातीपातीला घेऊन चालणारे माणसं आहोत आणि म्हणून फक्त एका जातीवर हा क्लेम येऊ नये किंवा एका माणसाच्या एका जातीच्या ठराविक जातीच्या लोकांनाच कुठेतरी बदनाम करू नये, अशा प्रकारची आमची विनंती